जय शिवराय मित्रांनो, आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते। आपल्याला ही गोष्ट माहीत असली पाहिजे की जेव्हा औरंगजेबने या महाराष्ट्रावर आक्रमण केले होते, आपली मंदिरे देवता फोडण्याचे काम त्यांनी चालू केले होते। आपल्या माता बहिणींवर अत्याचार करण्याचे काम चालू केले होते। अतिशय बिकट अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, परंतु महाराष्ट्राला एक दुसरं संकट होते की देहू ते पंढरपूर जाणारी आपली पालखी कशी पंढरपूरला पोहोचेल याचे मोठे संकट निर्माण झाले होते। त्या कालामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी ती पालखी सुरक्षितपणे पंढरपूरला नेण्याचे काम केले। त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये पालखी सोहळा आयोजन करण्यात आले, तरी या पालखी सोहळ्याचे व्हिडिओज आपण पूर्णपणे नक्की बघा। वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला। मित्रांनो, आता आम्ही आलेलो गावाच्या त्या बाजूला, पाहूया आपण चहा पाण्याची व्यवस्था। तर मित्रांनो, आता पालखी निघालेली आहे, त्यासोबत आता आम्ही पुढच्या मार्गाने प्रस्थान करतोय। पहा पुढची व्हिडिओ। रस्त्याने जात होतो मित्रांनो, तर पाहूया आंब्याचे झाड लागलेले आहे। हे आंबे आपलेच आहेत आणि आंबा खाण्याचं मजा जगदीश पाटील, कडे आणि हर्ष। उत्सवाचं वातावरण मापगावामध्ये पाहू शकता। अंतरी असे साथ तो जन्म जन्मांतरी, नावात मित्रांनो, आपण आता बघितलं की पालखी सोहळा उत्सवाने असं साजरा करण्यात आला। मृदुंग आणि ताल याच्या गजरामध्ये जल्लोषाने साजरा करण्यात आला आणि रात्रीची फळाची व्यवस्था आपण पाहू शकता।
आणि फलार झाल्यानंतर कीर्तनाचे आपण आनंद घेणार आहे. सर्वांनी कीर्तनासाठी नक्की यावे. तुकाराम महाराजांनी आपल्या आंदोलनामध्ये आज ओळखले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते सुद्धा पंचभूती बरेच असा त्याचा अर्थ आहे नाही का. आता जो आलवी आहे ना हा उभयान्वयी आलवी म्हणतात त्याला बघतात व्याकरणामध्ये. दोन लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.